तुम्ही पण माझ्यासारखंच यूट्यूब चॅनल आज चालू करूयात, उद्या चालू करूयात असं म्हणत म्हणत खूप वेळ घालवलेला आहे का? तर मी पण तुमच्यासारखीच आहे. मी पण असंच काहीतरी केलेलं आहे. तर मला आज एक सिंपल गोष्ट कळाली, की एखादी गोष्ट करण्याआधी ना आपण थोडा विचार करायला हवा. पण एवढा पण विचार करायला नको, की आपण पूर्ण वेळ फक्त विचारामध्येच राहणार आणि ॲक्शन मात्र आपण काहीच घेणार नाहीत. माझ्या यूट्यूब चॅनल ओपन करण्यामागे सुद्धा असंच झालं होतं. खूप दिवसांपासून विचार करत होते, पण डोक्यामध्ये असं वाटत होतं, की योग्य वेळ आली ना, की मग आपण सुरुवात करूयात. पण योग्य अशी वेळ कधी आलीच नाही आणि जेव्हा वाटलं ना, की चला आपण एक स्टेप तरी घेऊन बघूयात, तर बघता बघता मी ती स्टेप घेतली आणि माझ्या या यूट्यूब जर्नीला एक 45 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर त्यानंतर थोडंसं रिअलायझेशन झालं, की जास्त वेळ विचारांमध्ये घालवण्यापेक्षा एखादं पाऊल आपण पुढे टाकलं ना, तर आपण डेस्टिनेशनपर्यंत नक्की पोहोचतोच. त्यामुळे जे आहे ते कोणत्याही गोष्टींमध्ये आपण जर जास्त वेळ घालवला, की मग आपल्याला कुठेतरी रिग्रेट होतं आणि आपण स्वतःलाच ब्लेम करायला लागतो. त्यामुळे असं काहीही न करता आपण स्वतःला असं पटवून दिलं पाहिजे, की परफेक्ट अशी वेळ लाईफमध्ये कधीच येत नाही आणि जी वेळ असते ती प्रत्येकच वेळेस परफेक्टच असते. त्यामुळे आपण नेहमी जे आहे ते वेळेचा विचार न करता, की 1 तारखेला करेल, 31 तारखेला करेल अशा तारखा न देता जेव्हा वाटेल ना, की आज करायचं आहे तर आजच स्टार्ट केलं पाहिजे. ते उद्यावर ढकलणं, परवावर ढकलणं असं कधीही नाही करता ते आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तर ह्यावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.